यांचा संकल्प आणि त्यांचा दृढनिश्चय की कोल्हापूरला सर्किट बेंच झालंच पाहिजे, हा दृढनिश्चय आणि त्याला त्याच प्रकारचा प्रतिसाद देणारे आपले मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब यांचं मी खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की हा इतिहास आज या ठिकाणी तुम्ही लिहिलाय. खरं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की या इतिहासाचं साक्षीदार होण्याचा आम्हाला संधी लाभली आणि या इतिहासामध्ये शिंदे साहेब असतील, आम्ही सगळे असू, छोटा छोटा वाटा देखील आम्हाला त्या ठिकाणी उचलता आला, याचं मला समाधान आहे. मला आठवतं की मोहित शाह साहेबांनी आता सांगितलं, खरं म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा आपण 12 मे 2015 एक त्या ठिकाणी कोल्हापूर मध्ये अशा प्रकारचं सर्किट बेंच असावं असा कॅबिनेटचा ठराव केला होता. आणि त्याच्याही पूर्वी इथे कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पुढारीच्या कार्यक्रमाला आले होते, बाळासाहेब जाधव त्या ठिकाणी होते आणि बाळासाहेबांनी मोदीजींसमोरच मागणी केली की आम्हाला सर्किट बेंच हवा. आणि त्यानंतर आम्ही एकत्रित असताना ते असं म्हणाले की सगळ्या कोल्हापूरकरांची मागणी आहे. मोदीजी म्हणाले हे तर इथल्या हायकोर्टाला आणि इथल्या सरकारला ठरवायचं आहे, सरकारने त्या संदर्भात निर्णय घ्यावा. पण मला आनंद आहे की त्यानंतर आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला, कॅबिनेटची मान्यता घेतली आणि हा विषय मान्य करून आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे पाठवला. त्यानंतर काय घडलं हे मोहित शाह साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. पण तो इतिहास आपण जरी बाजूला ठेवला तरी पुन्हा मला आठवतं की 2018 साली आमच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एक कोल्हापूरचं मोठं शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. त्याच्यामध्ये एन डी पाटील साहेब होते, बाळासाहेब होते, शाहू महाराज स्वतः त्याच्यामध्ये होते, संभाजीराजे तुम्ही होता, तबल माडिक तुम्ही होता, या ठिकाणी बंटी साहेब तुम्ही होतात, सगळे अनेक इथले सगळे क्षीरसागरजी तुम्ही होतात, असे सगळे लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी हे सांगितलं की पुन्हा एकदा तुम्ही हायकोर्टालाही विनंती करा, आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि माननीय उच्च न्यायालयाला तुम्ही सरकारच्या वतीनं यापूर्वी जो तुम्ही ठराव पाठवला त्या ठरावात तुम्ही लिहिलं की कोल्हापूरला सर्किट बेंच करावा आणि पुण्याचाही विचार करावा, असं नाही तर निसंदिग्ध फक्त कोल्हापूरचा उल्लेख असलेलं पत्र हे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती या शिष्टमंडळाने केली. आणि चंद्रकांत दादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि निसंदिग्ध केवळ कोल्हापूरमध्येच सर्किट बेंच करावा अशा प्रकारचं पत्र हे आपण 18 फेब्रुवारी 2018 त्या ठिकाणी लिहिलं. त्यानंतर हा पुन्हा पाठपुरावा सुरू होता. आम्हाला माननीय उच्च न्यायालयाकडनं त्या ठिकाणी विचारणा झाली की ठीक आहे, आम्ही जर हा विचार केला तर तुम्ही त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला राज्य सरकारची तयारी आहे का. आणि मग मला आठवतं की 19 जानेवारी 2019 आम्ही पुन्हा पत्र पाठवलं आणि त्यावेळी आज ज्या जागेचं हस्तांतरण आपण केलंय ही जागा